ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 6. परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद. सूत म्हणाला, चराचरात स्वतःला पाहणाऱ्या आणि समदर्शी व्यासनंदन श्री शुक मुनीने सांगितलेले ऐकून परीक्षिताने मस्तक लवून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो त्याला म्हणाला. राजा म्हणाला, भगवन, करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादि अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृतकृत्य झालो. अनेक दुःखांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्याची कृपा होणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही असे मला वाटते. ज्या पुराणात भगवान श्रीहरीचे वर्णन केले आहे ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले. गुरुवर्य, आपण मला परम शांतीस्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला तक्षक इत्यादी कुणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही. ब्रह्मन, आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झाले. भगवंताच्या परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडवला. सूत म्हणाला, असे म्हणून राजाने महर्षी श्री शुकाची पूजा केली. नंतर तो परीक्षिताचा निरोप घेऊन बरोबरच्या मुनीसह तेथून निघून गेला. राजर्षी परीक्षिताने सुद्धा स्वतःच अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो त्याच्या ध्यानात मग्न झाला. त्यावेळी त्याचा श्वासोच्छ्वासही चालत नव्हता. जणू एखादा वृक्ष असावा तसा तो भासत होता. तो गंगा तीरावर पूर्वेकडे टोके असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याची आसक्ती आणि संशय पूर्णपणे नाहीशी झाली होती. आता तोच ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतारूप महायोगामध्ये स्थिर होऊन ब्रह्मस्वरूप झाला. ऋषीनु, क्रुद्ध मुनिकुमार शृंगीने परीक्षिताला दंश करण्यासाठी पाठवलेला तक्षक राजाकडे येत असता वाटेत त्याने कश्यप नावाच्या एका ऋषीला पाहिले. कश्यप हा सापाचे विष उतरवण्यात निष्णात होता. त्याला पुष्कळ धन देऊन तृप्त करून तक्षकाने तेथूनच परत पाठवले. नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणाऱ्या तक्षकाने ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाजवळ जाऊन पुन्हा सर्परूप घेऊन त्याला दंश केला. त्याआधीच राजर्षी ब्रह्मरूप झाला होता. आता तक्षकाच्या विषाच्या आगीने त्याचे शरीर सर्वादेखतच तत्काळ जळून भस्म झाले. तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये मोठा हाहाकार माजला. परीक्षिताची परमगती पाहून देवता, असुर, माणसे इत्यादी सर्वजण आश्चर्यचकित झाले. देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्वांनी अप्सरा गायन करू लागल्या. उत्तम उत्तम असे म्हणत देव पुष्प वर्षाव करू लागले. जनमेजयाने जेव्हा ऐकले की आपल्या पित्याला तक्षकाने दंश केला तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो ब्राह्मणासह विधीपूर्वक अग्निकुंडामध्ये सापांचे हवन करू लागला. सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठमोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला. तेव्हा अजूनही तक्षक आलेला नाही असे पाहून राजा जनमेजय ब्राह्मणाला म्हणाला, तो नीच तक्षक अजून भस्मसात कसा झाला नाही? ब्राह्मण म्हणाले, राजेंद्रा, इंद्र शरण आलेल्या तक्षकाचे रक्षण करीत आहे. त्याने तक्षकाला स्वतःजवळ स्थिर ठेवलेले असल्याने तो अग्निकुंडात पडत नाही. त्या ऐकून बुद्धिमान जनमेजय ऋत्विजांना म्हणाला, ब्राह्मणानो, आपण इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात का आणून टाकीत नाही? ते ऐकून ब्राह्मणाने त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून इंद्रासह तक्षकाला येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, अरे तक्षका, मरदगणांचा सहचर इंद्र याच्यासह तू या अग्निकुंडात ताबडतोब येऊन पड. ब्राह्मणाने जेव्हा असा कठोर मंत्र म्हटला तेव्हा इंद्र आपल्या स्थानापासून निघाला. विमानात तक्षकासह बसलेला इंद्र काय करावे हे न कळून अतिशय गोंधळून गेला. आकाशातून विमानात तक्षकासह बसलेला इंद्र अग्निकुंडात येऊन पडू लागलेला पाहून अंगिरानंदन बृहस्पती राजा जनमेजयाला म्हणाला, हे नरेंद्रा, सर्पराज तक्षकाला मारणे तुला शक्य नाही, कारण हा अमृत प्याला आहे, म्हणून अजरामर झाला आहे. हे राजन, जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात. कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही कुणालाही सुखदुःख देऊ शकत नाही. हे जनमेजया, साप, चोर, आग, वीज पडणे, तहान, भूक, रोग इत्यादी निमित्ताने प्राणी मरण पावतात. हा सर्व प्रारब्ध कर्माचाच भोग असतो. राजन, म्हणून हे अभिचारिक कर्म बंद कर. पुष्कळशी निरपराध साप मेले, नाहीतरी सर्व प्राणी आपापले प्रारब्ध कर्मच भोगत असतात. सूत म्हणाला, महर्षी बृहस्पतीच्या म्हणण्याचा आदर करून जनमेजयाने ठीक आहे असे म्हणून सर्पसत्र बंद केले आणि बृहस्पतीची पूजा केली. ही सर्व त्या भगवान विष्णूची
अनिर्वचनीय महामाया होय. हिच्यामुळेच भगवंताचे स्वरूपभूत जीव क्रोध इत्यादी गुणवृत्तीच्या द्वारे मोहाने शरीरावर राग द्वेष इत्यादी करतात, पण आपल्या प्रयत्नाने हिच्यापासून परावृत्त होऊ शकत नाहीत. हा दंभी आहे अशा प्रकारची बुद्धी ही माया होय. आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करू लागतात तेव्हा ती त्या परमात्मेच्या स्वरूपामध्ये निर्भय रूपाने प्रकाशित होत नाही. मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प विकल्पात्मक मन जिथे नाही तेच परमात्म तत्व होय. कर्म ते करण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचे फळ या तिघांनी वेढलेला अहंकारात्मक जीव हे सर्व ज्याच्यामध्ये नाही तो आत्मस्वरूप परमात्मा कोणाकडून बाधित होत नाही की कोणाचा बाधक होत नाही. म्हणून मुनीने मनाच्या मायामय वृत्तींचा बाध करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा. मुमुक्षु परमपदाव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा नेती या श्रुती वचनाने निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात की जिचा कधी निषेध होऊ शकत नाही आणि कधी त्यागही होऊ शकत नाही, ती वस्तू म्हणजे भगवंताचे परमपद आहे असे सर्व महात्मे सांगतात. आपले चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेमभावाने परिपूर्ण अशा हृदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन आणि त्यातच विलीन होऊन जातात. ज्यांच्या अंतकरणात शरीराबद्दल अहंभाव नाही आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घर इत्यादी पदार्थाविषयी ममता नाही, त्याच लोकांना भगवान विष्णूंच्या या परमपदाची प्राप्ती होते. हे परमपद मिळवण्यासाठी दुसऱ्याचे कटू बोलणे सहन करावे, कुणाचाही अपमान करू नये, या शरीराविषयी आसक्ती ठेवून कुणाशीही वैर करू नये. अकुंठित ज्ञान असणाऱ्या श्री व्यासांना नमस्कार असो. त्यांच्या चरण कमलांचे ध्यान करूनच मला या श्रीमद भागवत महापुराणाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. शौनकाने म्हटले, हे सूत महोदय, वेदांचे आचार्य असणाऱ्या महात्म्या वेदव्यासांच्या पैल इत्यादी शिष्यांनी किती प्रकाराने वेदांचे भाग केले हे आपण आम्हाला सांगावे. सूत म्हणाला, ब्रह्मन परमेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्र चित्त झाला त्यावेळी त्याच्या हृदयाकाशातून नाद उमटला. जीव जेव्हा आपल्या मनोरथी रोखतो तेव्हा त्याला सुद्धा त्या अनाहत नादाचा अनुभव येतो. हे ब्रह्मर्षी, योगी ज्या नादाची उपासना करून त्याच्या प्रभावाने अंतकरणातील द्रव्य क्रिया आणि कारक रूप दोष नाहीसे करून मोक्ष प्राप्त करून घेतात. त्याच अनाहत नादापासून अकार उकार आणि मकार या तीन मात्रांनी युक्त असा ओंकार प्रकट झाला. हा ओंकार हेच प्रकृतीचे अव्यक्तातून व्यक्त रूपात प्रकट होणे. हा स्वयंप्रकाश असून परब्रह्माचा बोध करून देणार आहे. जेव्हा कान ऐकत नसतात तेव्हा सुद्धा जो हा ओंकार ऐकतो, तसेच सर्व इंद्रियांच्या अभावी ज्याला ज्ञान असते, जो परमात्म्यापासून हृदयाकाशात प्रकट होऊन वेदरूप वाणीला अभिव्यक्त करतो, तोच हा ओंकार. आपला आश्रय असणाऱ्या परब्रह्माचा ओंकार हा साक्षात वाचक आणि तो सर्व मंत्र उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे. हे शौनका, अ उ आणि म हे ओंकाराचे तीन वर्ण आहेत. हेच तीन वर्ण सत्व रज तम या तीन गुणांना, ऋग यजु साम या तीन नावांना, भू भुवा स्वहा या तीन अर्थांना आणि जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन वृत्तींना धारण करतात. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने यापासूनच अंतस्थ य र ल व उष्म श श स ह स्वर अ पासून औ पर्यंत, स्पर्श क पासून म पर्यंत, तसेच ऱ्हस्व आणि दीर्घ इत्यादी लक्षणांनी युक्त अशी वर्णमाला उत्पन्न केली. त्याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या चार मुखापासून होता, अध्वर्यू, उद्गात आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ओंकार आणि व्यारतीसह चार वेद प्रकट केले आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणाऱ्या आपल्या ब्रह्मर्षी पुत्रांना वेदांचे शिक्षण दिले. धर्माचा उपदेश करणाऱ्या त्यांनी नंतर आपल्या पुत्रांना ते शिकवले. त्यानंतर त्यांच्याच नैष्टिक ब्रह्मचारी शिष्य प्रशिष्यांच्या द्वारे चारही युगामध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत राहिले. द्वापर युगाच्या शेवटी महर्षींनी त्याचे विभाग सुद्धा केले. ब्रह्मवेत्या ऋषींनी कालमानानुसार लोकांचे आयुष्य, शक्ती आणि बुद्धी कमी होत असलेली पाहून आपल्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्मेच्या प्रेरणेने वेदांचे अनेक विभाग केले. हे भाग्यवान शौनका, या वैवस्वत मन्वंतरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, शंकर इत्यादी लोकपालांच्या प्रार्थनेवरून अखिल विश्वाला जीवन देणाऱ्या भगवंतांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी पराशरापासून सत्यवतीच्या ठिकाणी आपले अंशांश कलास्वरूप अशा व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेऊन वेदांचे चार विभाग केले. ज्याप्रमाणे मण्याच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात,
त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासानी मंत्र समुदायामधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्राचे वर्गीकरण करून त्यातून ऋक, यजु, साम आणि अथर्व या 4 संहिता तयार केल्या व आपल्या 4 शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेका संहितेचे शिक्षण दिले. त्यांनी पहिली ऋक संहिता पैलाला, यजु संहिता वैशंपायनाला, सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकवला. शौनका, पैल मुनीने आपल्या संहितेचे 2 विभाग करून एक इंद्र प्रमितीला आणि दुसरा बाष्कल याला शिकवला. त्याने सुद्धा आपल्या शाखेचे 4 विभाग करून ते आपले शिष्य बौद्ध, याज्ञवल्क्य, पराशर आणि अग्निमित्र यांना शिकवले. संयमशील इंद्र प्रमितीने प्रतिभाशाली मांडुकीय ऋषीला आपली संहिता शिकवली. मांडुकीयाचा शिष्य देवमित्राने सौभरी इत्यादी ऋषींना वेद शिकवले. मांडुकीयाच्या मुलाचे नाव शाकल्य. त्याने आपल्या संहितेचे 5 विभाग करून ते वाच्य, मुद्गल, शालीय, गोखल्य आणि शिशिर नावाच्या शिष्यांना शिकवले. शाकल्याचा आणखी एक जातुकर्ण्य मुनी नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या संहितेचे 3 विभाग करून ते त्यासंबंधीच्या निरुक्तासह बलाक, पैज, वैताल आणि विरज या नावाच्या आपल्या शिष्यांना शिकवले. बाष्कलाचा पुत्र बाष्कली याने सर्व शाखापासून वालखिल्य नावाची एक शाखा रचली. ती बालायनी, भज्य आणि कासार यांनी आत्मसात केली. या ब्रह्मर्षींनी ऋग्वेदाच्या या शाखा आत्मसात केल्या. वेदांच्या विभाजनाचा हा इतिहास जो माणूस श्रवण करतो त्याची सर्व पापापासून सुटका होते. वैशंपायनाच्या काही शिष्यांचे नाव चरकाध्वर्यू होते. यांनी आपल्या गुरुदेवांच्या ब्रह्महत्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी एका व्रताचे अनुष्ठान केले, म्हणून याचे नाव चरकाध्वर्यू पडले. वैशंपायनाचा एक शिष्य याज्ञवल्क्य होता. तो आपल्या गुरुला म्हणाला, अहो भगवन, या चरकाध्वर्यूच्या अंगी फारच थोडी शक्ती आहे. या व्रतपालनाने कितीचा लाभ होणार. आपल्या प्रायश्चितासाठी मी फार कडक तपश्चर्या करीन. याज्ञवल्क मुनीचे हे म्हणणे ऐकून वैशंपायनाला अतिशय क्रोध आला. तो म्हणाला, बस कर. ब्राह्मणाचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या शिष्याची मला आवश्यकता नाही. माझ्याकडून जे काही अध्ययन केलेस ते ताबडतोब टाकून निघून जा. देवराताचा पुत्र याज्ञवल्क्याने गुरुजींनी सांगताच त्यांनी शिकवलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तिथून निघून गेला. यजुर्वेद टाकलेला मुनींनी पाहिला तेव्हा तो घेण्याच्या लालसेने त्याने तितीर पक्षाचे रूप घेऊन ती संहिता घेतली. यजुर्वेदाच्या या सुंदर शाखा तैत्रीय नावाने प्रसिद्ध झाल्या. शौनका, नंतर याज्ञवल्क्याने गुरूंच्या जवळही नसतील अशा श्रुती मिळवण्यासाठी भगवान सूर्याची स्तुती केली. याज्ञवल्क्य म्हणाला, हे भगवान सूर्यदेवा, मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण जगाची आत्मा आणि काल स्वरूप आहात. ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत जे जरायुज, अंडज, श्वेदज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे प्राणी आहेत, त्या सर्वांच्या हृदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मापासून अलिप्त राहणारी अद्वितीय भगवान आहात. आपणच क्षण, लव, निमेष इत्यादी अवयवांनी संघटित झालेल्या संवत्सराच्या द्वारा तसेच पाण्याचे ग्रहण व विसर्जन यांच्याद्वारे सर्व लोकांची जीवनयात्रा चालवित आहात. हे प्रभू, आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात. हे लोक दररोज 3 वेळा वेदामध्ये सांगितल्यानुसार आपली उपासना करतात. त्यांची सर्व पापी आणि दुःखांची बीजे आपण भस्मसात करून टाकता. हे सूर्यदेवा, आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसेच सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे स्वामी आहात. म्हणून आम्ही आपल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करीत आहोत. आपण सर्वांची आत्मा आणि अंतर्यामी आहात. जगातील चराचर आपलेच आश्रित आहेत. आपणच त्यांच्या अचेतन मन, इंद्रिये आणि प्राणांचे प्रेरक आहात. हा लोक दररोज अंधकाररूप अजगराच्या विक्राळ दाढेत सापडून प्रेतासारखा होऊन जातो. आपण परम दयाळू आहात. म्हणूनच आपल्या फक्त दृष्टीनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परम कल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठानामध्ये लावून त्यांना आत्माभिमुख करीत असता. राजा जसा दुष्टांना भयभीत करीत आपल्या राज्यामध्ये फिरत असतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा दुष्टांना भयभीत करीत विचरण करीत असता. सर्व दिक्पाल 4ही बाजूनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणाऱ्या आपल्या ओंजळींनी आपल्याला पूजा सामग्री समर्पित करीत असतात. भगवन, आपली दोन्हीही चरण कमले तिन्ही लोकांच्या गुरूंनी वंदिली आहेत. आजपर्यंत कुणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी आपल्या त्या चरण युगलांना शरण आलो आहे. सूत म्हणाला, अशी स्तुती केली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान सूर्यानी घोड्याच्या रूपात प्रकट होऊन आतापर्यंत कुणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला. याज्ञवल्क्य मुनीने त्या यजुर्वेदाच्या 15 शाखांची रचना केली. त्यास वाजसनेय नावाने प्रसिद्ध आहेत. कान्व, माध्यंदिन इत्यादी ऋषींनी त्या ग्रहण केल्या. सामवेदी जैमिनीचा पुत्र
सुमंतू मुनी आणि नातू सुनवान होता. जैमिनीने त्यांना प्रत्येकी एक एक संहिता शिकवली. जैमिनी मुनीचा सुकर्म नावाचा श्रेष्ठ शिष्य होता. एका वृक्षाच्या पुष्कळ फांद्या असतात त्याप्रमाणे सुकर्म्याने सामवेदाच्या 1000 संहिता रचल्या. सुकर्माचे शिष्य कोसल देशेचा हिरण्यनाभ पंशजी व ब्रह्मवेत्यामध्ये श्रेष्ठ आवंत्य हे होते. त्यांनी या शाखा आत्मसात केल्या. पौशंजी आणि अन्वंत्य यांचे 500 शिष्य होते. ते उत्तरेकडील राहणारे असल्याने त्यांना औदिच्य सामवेदी म्हणत. त्यांनाच प्राच्य सामवेदी असेही म्हणतात. पौशंजीचे लवगाक्षी, मांगली, कुल्य, कुशीद आणि कुक्षी नावाचे आणखी शिष्य होते. त्यापैकी प्रत्येकाने 100 संहिताचे अध्ययन केले. हिरण्यनाभाचा कृत नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या शिष्यांना 24 संहिता शिकवल्या. संयमी आवंत्याने राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांना दिल्या. या ठिकाणी 6वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पण वस्तू.